साईराम. आज आपल्यासोबत आहेत साईभक्त छाया नाईक. त्यांचे अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तर ते आपले अनुभव सांगणार आहेत, तर त्यांचे अनुभव आपण ऐकूया. माझं अनुभव म्हणजे मी 86 मध्ये लग्न केलं. लग्न केल्यानंतर काय आमचं लहान बिझनेस होता माझ्या मिस्टरचं. लग्नानंतर आम्ही भाड्याच्या रूम मध्ये राहत होतो मँगलोरला. मी मँगलोरला लग्न झाली. मँगलोरला घर आहे आणि असं कॉफीचं आमचं थोडं लहानसं फार्म आहे कॉफीचं. म्हणजे आमचे मिस्टर इथं आले, ते म्हणाले आता इथं एक लहान बिझनेस त्यांनी स्टार्ट केला लग्ना अगोदर. आणि मला तेव्हा साईबाबाचं काही ठाऊक नव्हतं. साई म्हणजे बाबा म्हणजे कोण ते. आमचे कुलदेव म्हणजे मिस्टराच्या बाजूने बैरेश्वर, कुलदेवी, चामुंडेश्वरी हेच ठाऊक होतं. आणि गणपती आपण कुठल्या याच्या फंक्शन मध्ये पहिलं गणपतीच हे ठेवतो. मग नंतर काय झालं, मी लग्न करून आली. तिथं आम्ही भाड्याने राहत होतो, रेंट हाऊस मध्ये राहत होतो. मग तिथं आमच्या बाजूला शेजारी आहे ना, ते रोज सकाळी उठल्यानंतर उठता त्यांचं गाणं ऐकायला आहे साईबाबाचं. मी म्हणायची कुठलं गाणं, आपण तर मी मुळापासून ते आमचं गणपतीचं देवीचं एकदा ऐकून आली. एक दिवस जाऊन मी शेजारी तिला विचारलं, असं कुठला बाबा हा, तुला ठाऊक नाही गोव्यातले असं. मी म्हटलं नाही. तू कुठली म्हणाली. मी गोव्यातली. तर मला ठाऊक नाही शिर्डीचं तुम्ही स्थान ऐकलं नाही. मी म्हटलं नाही ऐकलं. तेव्हा तिने मला सांगितलं असं असं म्हणून. मी म्हटलं बरं आहे. मग काय झालं, मी प्रेग्नेंट राहिली. त्यावेळी आमच्या बिझनेस मध्ये खूप म्हणजे असं टेन्शन आलं खूप. जेव्हा मी असं काय झालं, तेव्हा मला जास्त ओळख नव्हती शेजाऱ्यांची. कोणाला सांगू असं बोललं तर बरं, प्रेग्नन्सी वेळेला कोणाकडे बोललं तर बरं वाटते ना. मग ती बाई अशी अचानक आमच्याकडे आली. तर म्हणाल तू काय झालं तुला. मी म्हटलं, तिला सांगितलं असं काहीतरी आमचं लोकाला काय सांगणार, टेन्शन आहे असं. ती म्हणाली बघ आम्ही बाबाचं करतो, तू येणार काय म्हणाली. आणि त्यावेळी ना म्हणजे एकदम गुमटीसारखं देऊळ होतं, आम्ही राहतो त्या जागी. मग ती म्हणाली आम्ही तिथं गुरुवारचं हे करतो, तू ये आणि तुला बरं होईल, बरं वाटेल. मग अशी मी काय सांगते कोण जाणे म्हंटल. मी आमचं कुलदेवाचं इतकं करते होत नाही म्हणून मी असं नाकारलं तिचं. आणि असं एवढं घेऊन बसली नाही. थोडे दिवसांनी काय झालं, आमचे मिस्टर खूप आजारी पडले. म्हणजे मलेरिया झाला. किती डॉक्टर केले प्रायव्हेट मध्ये, मग काही गुणच नाही येत त्याला. तो मग ती तशीच आली आमच्याकडे. ती म्हणाले कशाला जाते रोज उठून डॉक्टरकडे. मी म्हटलं असं असं आहे त्याचं, त्याला हेच होत नाही म्हणजे बरंच होत नाही म्हटलं. ती म्हणाले अगं थांब तू, त्याला आता कसला जो कोण. त्यावेळी एवढं ठाऊक नव्हतं लोकांना, म्हणजे मलेरिया म्हणजे काय आम्हाला सुद्धा ठाऊक नव्हतं. असं जोर म्हणजे कुठला ताप आहे तो. मग मी तिने सांगितलं म्हणून तिच्या आधाराने मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये गेली, हेल्थ मध्ये पणजीला. मग तो म्हणाला एवढे दिवस तो काढले 15 दिवस बरं वाचला तो बरं म्हणाले डॉक्टर. त्याला मलेरिया झाला म्हणाला ताबडतोब चेक करून. मग त्याने 8 दिवसाचं औषध दिलं. 8 दिवसाचं औषध देऊन असं हे झालं. मग ती मला बायको ना साईबाबाच्या रूपात भेटली काय मला ठाऊक नाही. मग ती म्हणाली बघ, ती मग त्या दिवसापासून तरी ओळख झाली आमची, चांगली ओळख झाली आणि आमच्याकडे जायला लागली. मग ती म्हणाली आमच्या देवळात येतो, लहान देवळ आहे आमचं. मग मी तिच्याबरोबर जायला लागले. आणि ते गाणं वगैरे ऐकून ना मला एवढं वाटलं हे काय तरी एवढं साईबाबाचं. एक दिवस मी माहेरी गेली. मग आईला मी म्हटलं असं असं आहे, तुम्ही ऐकलं का. ती म्हणाल नाही चिंचोणी गावामध्ये. ती म्हणाल नाही साईबाबाचं कधी ऐकलं नाही, कोण जाणे आता कुठला गुरु कोण म्हणून. मग मी म्हटलं बघूया तरी हिचं ऐकून बघूया असं. मग त्यांच्या थोड्या दिवसाने काय झालं, त्यांचं एक 6-7 महिन्याने तेव्हा मला 7वा महिना लागलेला. त्याच्या मुलाचं लग्नाचं ठरलं. ती आमच्या शेजारी आमच्याकडे येते जाते ना ताई, तिच्या मुलाचं लग्नाचं ठरलं. तिने असे सर्व मार्केटिंग करायला ती म्हापशात गेली आणि तिथं त्यांना दुकानावर, साडीच्या दुकानावर साईबाबाचं कॅलेंडर दिलं. ते कॅलेंडर आणून तिने मला दिलं. मग मी ते घरात लावलं आणि म्हटलं साईबाबा मी आता असं किती आमच्यावर संकट आहे म्हटलं, असं मला काय ठाऊक नाही, काय चुकलं तर माफ कर. मला भीती पण वाटते देवाची, मला माफ कर. मी अशी पहिले असं नाकारलेलं आहे, काय आहे कोण जाणे म्हणून. आता खरंच आहे तर माझं बाळण पण बरं करून होऊ दे आणि असं माझ्या नवऱ्याला पण बरं कर. मी इतकं हे केलं तर मी तुझ्या पायाशी येणार शिर्डीला म्हणून सांगितलं ना. आता शिर्डी पण कुठं आहे ते मला ठाऊक नव्हतं त्यावेळी. मग झालं, मग डिलिव्हरी झाली. मग डिलिव्हरीला पण मरता वाचली म्हणत तशी माझी डिलिव्हरी झाली.
मग डिलिव्हरी झाल्यानंतर आणखी तणाव वाढला आमचा. ते मिस्टर जॉब करत होते तरी 2 गाड्या काढलेल्या त्याने त्यावेळी. फियाट म्हणजे ते फेमस गाड्या होत्या. असं म्हणजे बँकवाले तर सोडतच नाही ना. आणि ड्रायव्हर ठेवलेले. ड्रायव्हरने ना ते गाड्या घेऊन आम्ही रेंट मध्ये राहत होतो. ड्रायव्हरने घर बांधून सोडलं स्वतः. दोन्ही ड्रायव्हरने घर बांधलं. आणि माझे मिस्टर काय एकदम साधे सिधे माणूस आहे, म्हणजे विश्वास जास्त ठेवणारे कोणावरच असे. आणि मग त्यावेळी माझं वय लहान होतं आणि मला काय बिझनेसचं हे ठाऊक नव्हतं, बाहेरचं जग काही ठाऊक नव्हतं. मग काय झालं, असं आता एक कॅलेंडर मी तिने दिलं, लावलं. आणि असं माझे मिस्टर रोज टेन्शन मध्ये बसत होते. आले की जास्त बोलत नव्हते. आणि मी त्यावेळी प्रेग्नंट. त्यावेळी बाईला वाटते ना मिस्टर चांगले बोलावे, चांगले हे करावे म्हणून. नाही, मग असं ते कॅलेंडरला एक दिवस असं बोलून म्हटलं माझं डिलिव्हरी सगळं चांगलं होऊ दे. आणि डॉक्टरने पण सांगितलेलं की म्हणजे हे नको, तुम्हाला रक्त नाही, हेमोग्लोबिन लेस आहे, ऑपरेशनला गेली तर तुला रक्त भेटणार नाही. आणि मग हे नको म्हणून सांगितलेलं. म्हणून मी एकदम माझ्या हिमतीने हे केलं, नाही मला बाळ पाहिजे, मला काय बी होऊ दे म्हटलं. आणि असं करून दिवस गेले. मग मी माहेरी आले, आईच्या घरी आले. आई डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीच्या टाइमवर मरता वाचली मी पण. ते पण बाबाचीच कृपा म्हणते की तो कॅलेंडर घरात होता म्हणून तो कॅलेंडर नव्हता. माझ्यासाठी तो कॅलेंडर नव्हता, बाबाच होते. पण मनापासून मी बाबा म्हणायचे ना. मनापासून बाबा, असं तू बरं कर, देवाला पाय वाटतं त्याला पण बाबा म्हणून म्हणायचे मी. मग असं झालं आणि बरं डिलिव्हरी झालं, बाळ बरं झालं. एकदम निवांतपणे माझी डिलिव्हरी झाली. आणि मग पण तो झाल्यानंतर थोडं चांगलं असं घरात झालं. आईकडे पण खूप आमचे असे भाऊ बी माझे वाढलेले. आई पण खूप होती, म्हणजे आई जास्त खुश झाली माझा मुलगा झाला. म्हणजे आई जरा मेंटल जशी झालेली माझी. आई खूप बरी होत चालली माझ्या बाळामुळे. आणि असं करून झालं माझी डिलिव्हरी झालं. मग बिझनेसला झालं ताण आला आमच्या, म्हणजे एकदम डाऊन. म्हणजे काय करू आता, जीव द्यायचं अशी वेळ आलेली आमची दोघांची. सोनं होतं केलेलं तेवढं माझ्या मिस्टरने असं बँक मध्ये ठेवलं, असं खूप केलं त्या गाड्यासाठी. पण मी काय म्हटलं शेवट त्याला, अरे बाबा ते गाड्या विकून टाक, नको, आणि ते लोन फी हे करतो. तो म्हणाला, तो ना असा माणूस की 4 टुगात फिरणार, लाज वाटते, गाड्या एवढ्या घेतल्या आणि असे विकल्या लवकरच. ह्या विचारात ते सोनं पण ठेवलं. मला खूप टेन्शन आलं, सोनं बिनं ठेवलं म्हणून. मी म्हटलं एवढ्या कष्टाने केलेलं असं सोनं तू हे करतो, एक कुठल्या बाईला होणारच ना. मग तो म्हणाला, नाही मी म्हणजे मी जिंकलो ना, तुझं याच्यापेक्षा दुप्पट करीन म्हणाला. तू हे करू नको, टेन्शन घेऊ नको, तू बरीच राहा म्हणाला. मी म्हटलं नाही. मग तेव्हापासून मी बाबाचे पाय पकडले ना, ते आजपासून मी बाबावरच आहे. आणि आजपासून मी जी कोण आहे ना ती बाबाच्या याने आहे. मग तेव्हा चमत्कार बघ एक कुठला झाला, तो कॅलेंडर असं बाळ मला 6 महिने आईकडे ठेवून मग परत मी घरी आली, सासरी आली ना. आली तेव्हा काय झालं, मला ना तो कॅलेंडर अशी आली. आणि मी म्हटलं आता कसं होणार, असं सर्व लोनात आहे, बाळाचं कसं होणार पुढे, कसं आईकडे होते बरं झालं, बरं होतं. आता इथं भाड्यात रेंट द्यावं लागतं, मग खर्च असतो, आणि बाळाचा खर्च कसं होणार, म्हणून असं खूप टेन्शन मध्ये होती मी. तेव्हा काय झालं, असं रात्री अशी झोपलेली होती मी, असं कॅलेंडर वरचाच बाबा मला स्वप्नात दिसला. स्वप्नात दिसून मला सांगताना ना दादा खूप हे वाटते, कसं तरी वाटते तुम्हाला. स्वप्नात आला आणि म्हणाला, जा, ये तू, ये शिर्डी, म्हणजे ये तू गावी ये म्हणाला. आणि असं ना एक लॉकेट होतं लक्ष्मीचं, आणि अशी माळा गुंतलेली सोन्याने, अशी माझ्या हातात ते लॉकेट असं होतं. आणि स्वप्नात मी ते ओढतो, ते असं कोण बाबा ओढतो आता ते सोन्याचं, आणि लॉकेट मी सोडत नाही. कसं एकदम उठून जागी झाली आणि एकदम म्हणजे पसिना असं घामाघूम झाली मी. तेव्हा माझे मिस्टर पण म्हटले काय झालं, कारण बाळ रडत होता तेवढ्या मी उठली ना, बाळ रडायला लागला. तर मला तुला काय झालं, मी म्हटलं काय, कोण जाणे. असं हा कॅलेंडरवरचा बाबाच मला आला आणि असा माझ्या हातात अशी चेन, सोन्याची चेन दिली, आणि त्याला एक एवढं मोठं लकीट सोन्याचं लक्ष्मीचं होतं ना, की मी कसं सोडत नव्हती. तो खिचत राहिला पण मी सोडायला तयार नाही. आणि तो मला गावी ये म्हणतो मला. मग हे झालं ना, मग मिस्टर म्हणाला आता असं उठलं, मला पाणी दिलं प्यायला, आणि तो म्हणाला आता झोप, तुला काहीतरी बास. मी म्हटलं हा बास नाही असला. मग ती बाई ना दुसऱ्या दिवशी, त्यावेळी फोन नव्हता आमच्याकडे, फोन बिन काय नव्हते कोणाला बोलत,
जायला लागायचं कोणाकडे असं दुसऱ्याकडे. मी असं गेली तिच्याकडे, बाळाला घेऊनच गेली, जवळ होतं, शेजारी होती ना ती. मग तिला मी असं माझ्या स्वप्नातलं सांगितलं, असं असं होतं. ती म्हणाली तू काय टेन्शन करते कडे, बाबानेच तुला. आणि त्यावेळी माझ्या मनात असं पण आलेलं, एक तर जीव द्यायचा आता, खरंच सांगते दादा, जीव द्यायचा आता. म्हणजे एवढी परिस्थिती अशी झालेली आमची, जीव द्यायचा. आणि मग मी तिच्याकडे गेले, तिला सांगितलं असं माझ्या डोक्यात काय काय विचार येतात बाळपणा. ती म्हणाली नाही, असं डिप्रेशन मध्ये गेलं तर असं होते, डॉक्टरला दाखवायला पाहिजे. आणि माझ्या मिस्टरकडे येऊन ती बोलली, हिला डॉक्टरला दाखव. ती बाबा काय काय बोलते आता, काय कोण जाणे, असं प्रेग्नेंट आफ्टर डिलिव्हरी असं होतं, बाईला होते कधीतरी असं काय टेन्शन असलं की. मग मेंटली थोडं डिस्टर्ब होतात अशी मी म्हणून सांगायला लागली ती. आणि मी तर वयाने लहान होती, मला काय ते हे नव्हतं. नर्स, ऍक्च्युअली मी नर्सिंग कोर्स केलं, नर्सिंगचं सर मला ठाऊक होतं, पण कोण जाणे त्यावेळी असं काय सुचवत नव्हतं मला, खाली जीव द्यायचा असं सुचवत होतं. मग माझे मिस्टर म्हणाले नाही, तू असं काय विचार करू नका मनात, बघ म्हणाला तू खरं देवावर विश्वास आहे तर हे होणार. मग तिच्या बरोबर मी बाळाला घेऊन देवळात गेली, त्या साईबाबाच्या देवळात गेली, गोव्यातल्याच तिथं पणजीला. लहान होतं ते, लहान होतं त्यावेळी. तिथं घेऊन गेल्यानंतर आणि असं तिथं तिने घराणं घातलं आणि असं केलं. आणि ती म्हणाली बघ, तू मनापासून मागितलं ना तुझं होणार. मुलगा 1 वर्षाचा झाला, 1 वर्षाचा झाला ना तेव्हा खूप बरं झालं दादा. म्हणजे थोडं थोडं चेंज होत चाललं बिझनेस. आल्यानंतर चेंज होत चाललं माझं. हो. मग माझे मिस्टर काय म्हणाले, तुला शिर्डीला जायचं खूप आहे ना, जाऊया म्हणाला. मी म्हटलं पैसे नाही तर मी कोणाकडे मागून घेईन, पण जायलाच पाहिजे यावर्षी. मुलाला घेऊन गेली नाही, आईकडे ठेवला. 1 वर्षाचा होता ना, आई म्हणाली त्याला घेऊन जाऊ नको. बर्थडे केला, मुलाचा बर्थडे केला. नंतर मी याला म्हटलं मला जायलाच पाहिजे. बघ म्हटलं शिर्डीतून आलं ना आमचं पूर्ण चेंज होणार, जे तू जितकं बाहेर काय ठेवलं ना तेवढं आत येणार म्हटलं. आणि ना दादा आम्ही शिर्डीला गेलो, असे पैसे मागून गेलो ना त्यावेळी. शिर्डीला गेलो आणि माझे मिस्टर घेऊन मला शिर्डीला गेले. शिर्डीला आम्ही 4-5 दिवस तिथं थांबलो. बरं वाटलं, सर्व फिरून आलो तिथं. असं वाटलं परत जायलाच नको गोव्यात. मी माझ्या मिस्टरला म्हटलं आम्ही जायला नको, इथंच थांबूया, बाबाच्या पायाजवळ थांबूया. आणि त्यावेळी एकदम लहान ते देऊळ पण तिथं लहान होतं शिर्डी. हो. आणि आता ते बघायलाच नको तिथं. हो. मग तिथून आलं ना दादा, पूर्ण चेंज, सांगायलाच नको. मग काय झालं तर जी आमच्याकडे सायकल पर्स होती ना, मग गाड्या किती झाल्या त्या मी सांगू शकत नाही तुम्हाला. म्हणजे असे भाड्याने द्यायला लागलो आम्ही टुरिस्टला. असं देवाने खूप चेंज केलं आमचं लाईफ. आणि दुसरं अनुभव म्हणजे माझा हा की तिथून आल्यानंतर हे आमचं सर्व गाड्यासाठी आम्ही सोनं वगैरे ठेवलेलं ना, ते सर्व खरंच माझ्या मिस्टरने म्हटलेलं तसंच झालं. मी म्हटलं तू म्हटले नाही, बाबानेच काय तुला मनात घालून बोललेलं असेल म्हणून झालं म्हटलं. आणि एवढं सर्व म्हणजे सुरळीत होत चाललं आमचं, समजलं ना. म्हणजे पुढे असं चांगलं होत गेलं. मग आम्ही रेंट मध्ये राहत होतो ना. मी माझ्या मिस्टरला म्हटलं आता आम्ही काय पण करून हे धंदा उभा कसा तर होणारच ना, आम्ही आता पुढे कसं तरी एक घर घ्यायलाच पाहिजे. तो म्हणाला नाही, आपलं गावात काय चांगलं घर आहे मंगलोरमध्ये, इथं कशाला, आपली फॅमिली सर तिथं राहतो ना, इथं नको. मी म्हटलं मी गोव्यातली ना, आमचं लव्ह मॅरेज लग्न झालेलं. मी म्हटलं नाही, मला गोव्यात थांबायला, इथं पण असू दे आणि तिथं पण आम्हाला जायला यायला. आणि असं करून ना दादा पुढे गेलो. पुढे मी थांबलीच नाही. मग मी हुशार झाली त्यावेळी. बाबाकडून आली ना, मी जाऊन शिर्डीला मी हुशार झाले. आणि तेव्हापासून मी असं थांबलं की मिस्टरवर असं हे नाही ठेवायचं. म्हणजे हा जास्त विश्वास करतो ना कोणावर, म्हणून मी म्हटलं मीच आता गट असायला पाहिजे. तेव्हापासून मी मूठ तशी पकडली ना दादा, की आजपर्यंत सोडलीच नाही मी. आणि तेव्हापासून मी म्हटलं एक अशी खूप घरं बघितली, फ्लॅट वगैरे, होतच नाही. मिस्टर घाबरायचा, हा एवढे पैसे सांगतात. त्यावेळी काय 3-3.5 लाख म्हणजे मोठे होते ना त्यावेळी. 2001 मध्ये घेतलेला आम्ही, त्यावेळी खूप मोठे होते ते. 4 लाख 5 लाख म्हणजे खूप फार होते ना. आता काय नाही, त्यात व्हॅल्यूच नाही. मग असं बघितलं ना दादा, आणि मला खूप खुशी होती. माझ्या आईच्या गावी घ्यायचं आणि तिथंच दिलं मला बाबाने. असं मग मोठी देवळं झाली, मग देवळं वगैरे साईबाबा झाली, तिथं जाऊ लागली. म्हणजे मी पाय सोडले नाही कुठलं. आता गाडीवर घेतलेला सुद्धा साई कृपा, ओम साई कृपा हे नाव दिसणार. मग फ्लॅट वर सुद्धा ओम साई कृपा. आणि माझा मुलगा पण माझा असं चांगला सुरळीत मोठा झाला, आपल्या पायावर उभा राहिला. आणि
त्याला पण मग बाबाचं त्याला पण खूप हे वाटलं. म्हणजे खरंच बाबा आहे कुठेतरी आमच्या पाठीमागे आहे, माझी मम्मी करते ते बरोबर आहे. आणि त्याला पण मग असे खूप अनुभवले असे. आणि तो आता शिपवर कुठे कुठे असतो ना बाहेर, शिप मध्ये वर्क करतात ते अमेरिकेत, कुठे कुठे शिप असते. तो जाताना ना एक गणपतीचा मी त्याला हे दिलेला आहे, गणपतीचा एक मूर्ती दिली त्याला, गणपतीची एक मूर्ती आणि साईबाबाचा एक फोटो दिलेला. तो अजून तो ठेवतो. मी म्हंटल तू गणपतीचा घेऊन जातो ना रे, साईबाबाचा ठेवते, वजन होते ना, आणि कस्टमर वगैरे तुम्हाला चेक करते. तो म्हणतो नाही मम्मी माझं हे कोणी चेक करत नाही, मी गणपतीला पण घेऊन जातो, साईबाबाला पण घेऊन जातो. मला खूप हे वाटलं साईबाबा म्हणून. मला काय वाटतं दादा, खूप माझ्या मुलाला पण आता बाबाचं खूप हे आहे, म्हणजे बाबावर त्याचा विश्वास खूप हे आहे म्हणून. आणि असं करून बाबा आमचं खूप सुरळीत चाललेलं आहे.